ठिकाणी घटनाक्रम सांगितला म्हणे दुबईमध्ये सुद्धा त्या विमानतळावर इराणनं बॉम्ब हल्ले केले. तुम्हालाही माहिती आहे, टीव्हीला तुम्ही बघत असाल. आणि भारतात विमानानं येण्यासाठी त्या ठिकाणी संपूर्ण विमान सेवा ठप्प आहे. स्वामींना विनंती त्यांनी केली, महाराज काही करा, फक्त आता भारतात घेऊन चला, कारण आता शेवटचा या ठिकाणी एकच आम्हाला आधार आहे, तो म्हणजे भारत भूमीचा. कारण ही भूमी देवाची भूमी म्हणून ओळखली जाते. आणि त्या ठिकाणी विमान सेवा ठप्प, तिकीट मिळत नव्हतं, काय नव्हतं. आणि जे जिथं राहत होते तिथूनच विमानतळ जवळ आहे, तिथंच बॉम्बस्फोट झाले, लक्षात ठेवा. आणि वैशिष्ट्य त्यांनी सांगितलं की एवढी हजारो लोकांची गर्दी त्या विमानतळावरती, परंतु माहिती नाही आमचा वेटिंगला नंबर 3-4 हजारावा होता. विमानाचं तिकीट मिळेल का नाही माहिती नव्हता, पण स्वामींच्या आशीर्वादाने पहिल्याच लॉट मध्ये आमचा नंबर लागला आणि सुरक्षितपणे आम्ही भारतात आलो. लक्षात ठेवा. मला तुम्हाला काय सांगायचंय, स्वामींची केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही. म्हणून आज हा प्रकट दिन आपण इतक्या मोठ्या उत्साहामध्ये देशभर का साजरा करतो, लक्षात ठेवा. कारण एकच दिवस वर्षातला असा असतो, आजच्या दिवस आपण काही मागायचं नाही, तर आपल्या गुरूंना आपण काहीतरी देणं लागतो, लक्षात ठेवा. प्रकट दिन याचा साधा सुद्धा मराठी अर्थ स्वामींचा आज वाढदिवस आहे, लक्षात ठेवा. आता वाढदिवसा दिवशी आपण एखाद्याला गिफ्ट घेऊन जातो का, ज्याचा वाढदिवस आहे त्यालाच म्हणतो नाही मला काहीतरी दे. बघा, मला तुम्हाला काय सांगायचं, स्वामीने एकच सांगायचं, स्वामी आम्ही काहीच मागायला आलेलो नाही, पण आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला काही देऊही पण शकत नाही, कारण देण्यासारखं आमच्याकडे काहीच नाही. हे अंगावरचं चामडं सुद्धा स्वामी तुम्ही आम्हाला दिले, आम्ही तुम्हाला काय देणार. फक्त द्यायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी स्वामी आपल्या चरणांची शेवटपर्यंत निस्वार्थी भक्ती करण्याची सद्बुद्धी द्या. आणि खऱ्या अर्थानं हीच आमच्याकडनं तुम्हाला खरं तर वाढदिवसाची एक शिदोरी म्हणून आम्ही देऊ शकतो आणि आपण ती स्वामींच्याकडनं आशीर्वाद स्वरूपी घेऊ शकतो. म्हणून आज आपण या ठिकाणी जे काही कार्यक्रम ठेवलेले आहेत, आज या ठिकाणी तुम्ही बघताय सिद्ध मंगल पूजा पहाटेपासून चालू आहे. ही आजची पूजा आपल्या आगाशो केंद्रामध्ये येणाऱ्या सकल सेवेकऱ्यांच्या भरभराटीसाठी आपण इथं खरं तर ती ठेवलेली होती. आणि तुम्हाला एक अनुभव म्हणून सांगतो, आमच्या ताईंनी मला मागाशी सांगितलं, या ठिकाणी स्वामींची पूजा चालू असताना स्वामींची फुलं वरून खाली पडली, त्यावेळीच आशीर्वाद भेटला की इथं येणाऱ्या प्रत्येकाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. हा आशीर्वाद स्वामींनी आज आपल्याला दिला. हो महाराज द्यायलाच बसले. स्वामी भक्ताभिमानी आहेत, भक्त वत्सल आहेत. इथं येणाऱ्याला कुणालाही स्वामी मोकळ्या हाताने परत जाऊ देत नाही. आणि हे अनेकांनी अनुभवलेलं आहे, अनेकांना त्याची अनुभूती आहे, अनेकांना त्याची प्रचिती आहे. म्हणून आजचा हा प्रकट दिन आपल्यासाठी खास आहे, कारण आजचा दिवस आपण स्वामी सेवेसाठी या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे. म्हणून आपल्याला विनंती आहे, स्वामींबद्दल सांगायचं म्हटलं तर आपल्याकडे इतकं आहे. आणि तुम्हाला माहित आहे, आम्ही बोलायला लागलो तर मग काही 2 तास थांबणार नाही, पण मी आज लय बोलू पण शकत नाही, कारण इथं निम्मे जे आलेले दर्शन घेऊन जायला आलेले, लक्षात ठेवा. आणि प्रसाद घेतल्याशिवाय तर आपण कोण जाऊ शकत नाही आहात. त्यामुळं आज मी आपला अधिक वेळ न घेता मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेल, आपला हा आगाशोचा दरबार या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं आशीर्वाद रूपी महाराजांनी अनेक प्रकारच्या अनुभूती आणि प्रचिती दिलेली आहे. आपला हा आगाशो नगर दरबार आपल्यासाठी कायम खुला आहे. सकाळी 6 पासून संध्याकाळी 9:30 पर्यंत आपल्या केंद्राला एकदम कुलूप सुद्धा नसतं, लक्षात ठेवा. कंटिन्यू इथं सेवेकऱ्यांची वर्दळ असते. त्रिकाल स्वामींची आरती 8ची, 10:30ची, संध्याकाळी 6ची कंटिन्यू या ठिकाणी चालू आहे. दर अमावस्येला भैरव चंडी यज्ञ आहे. दर पौर्णिमेला 1 दिवसीय गुरुचरित्र पारायण आहे. दर अमावस्येला आपली होणारी भैरव चंडी ही आपण आता सकाळी 9 वाजता चालू केलेली आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. येणाऱ्या 1 एप्रिलला आपली पौर्णिमा आहे. गुरुचरित्र पारायण सकाळी 6:30 वाजता आपल्या दरबारामध्ये इथं होत असतं. या ठिकाणी इतकी गर्दी असते की आता अक्षरशः जागा सुद्धा बसायला आपल्याला कमी पडायला लागल्या, कारण हे गर्दी अनुभूतीची आहे, ही गर्दी स्वामी सेवेची आहे, लक्षात ठेवा. येणाऱ्या गुरुवारी श्री रामनवमी आहे, दुर्गाष्टमी आहे. आणि त्या दिवशी आपण खरं तर युद्धजन्य परिस्थिती लवकरात लवकर थांबावी, सर्वसामान्य जनतेला काही त्रास होऊ नये, प्रत्येक मानव जातीचं संरक्षण कल्याण व्हावं आणि आपलाही उद्धार व्हावा, म्हणून सकाळी 6:30 वाजता
40 अध्यायाचं जी देवांची मिलिटरी फोर्स आहे नवनाथांची, नवनाथ महाराजांचं 40 अध्यायाचं एक दिवसीय गुरुचरित्र पारायण येणाऱ्या गुरुवारी सकाळी 6:30 वाजता आपल्या दरबारात होणार आहे, याचीही सर्वांनी नोंद घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं आजच्या या प्रकट दिनानिमित्तानं तुम्हाला मगाशी बोलता बोलता मी बोललो, आज स्वामींचा आपल्या भाषेत वाढदिवस आहे. आज महाराजांना काय मागायचं तेही सांगितलं, पण एक माझी वैयक्तिक इच्छा म्हणून सांगतो. आज आपण ज्या जागेमध्ये बसलेलो आहोत, तुम्हालाही माहितीये की आपण ही जागा आपल्या केंद्रासाठी विकत घेतलेली आहे. प्रत्येकाच्या सहकार्यातनं रुपये मधून आपण खरं तर ही जागा घेतली, पण आता आपल्याला बांधकामाचं पुढील नियोजन आहे. दिवाळीमध्ये भूमिपूजन आपण करून या ठिकाणी आपल्या दरबार बांधकामाला आपण सुरुवात तर करणार आहोत, पण आपल्याकडे बांधकाम करायचं म्हटलं तर निधी असणं सुद्धा गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आजच्या प्रकट दिनासाठी एक माझं वैयक्तिक मन मला असं सांगतंय, तुम्ही फुलाची पाकळी स्वामी चरणाशी या बांधकामासाठी नियोजित जागेसाठी काहीतरी आज तुम्ही दान करा. तुम्ही या ठिकाणी बाहेर आपले काका बसले, रितसर पावती घ्या किंवा समोर आपला SBI चा केंद्राचा स्कॅनर आहे, त्यावरती तुम्ही ऑनलाईन महाराजांना वाढदिवस म्हणून तुम्ही काहीतरी दान करावं एक आपल्या भाषेत. हे मला वैयक्तिक वाटतंय, द्यावंच असं काही कंपल्शन नाही. आणि महाराज काय आपल्याला कमी पडून देत नाही, लक्षात ठेवा. पण स्वामींना दिलेलं दान हे कधीही वाया जात नाही. हे प्रत्येकाने त्या बसणाऱ्यांना अनुभव घेतलेला आहे, प्रत्येकाने ती अनुभूती आणि प्रचिती घेतलेली आहे. आज आपलं कुटुंब स्वामींमुळे चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला सांगणं आहे की आपण